नमस्कार. आज इथे तयार पाठीचा भाग घेतलेला आहे. बऱ्याच वेळेस बघा ब्लाऊज शिवून तयार झाल्यानंतर मधल्या भागात इथे तरंगल्यासारखा उचकल्यासारखा होतो, गळ्याच्या ठिकाणी इथे फुगा पडतो. ह्या ठिकाणी असा ब्लाऊज तरंगतो मधल्या सेंटरच्या बाजूला. बारीक त्यांच्या बाबतीत असं होतं किंवा जाड त्यांच्या बाबतीतही होतं. असं काही नाही का बारीकच जाड, पण मधल्या भागात ज्यावेळेस फुगा पडतो तर तो का पडतो आणि पडू नये त्यामुळे फिटिंग मध्ये काय बदल करायचा, कटिंग मध्ये काय बदल करायचा हे अगदी सोपं करून सांगणार आहे. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आता ज्यावेळेस आपण पॅटर्न बनवतो कुठल्याही मापाचा असो, म्हणून मी इथे एक पाठीचा असंच माप तयार केलेलं घेतलेलं आहे. कुठल्याही मापाचा पाठीचा भाग असो, छोटं माप असो, मोठं माप असो, बोट नेक, डीप नेक, कटोरी, सगळ्यांचा पाठीचा भाग तर आपला समान असतो सेम. त्यामुळे मी हा पाठीचा भाग घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने हा पाठीचा भाग तयार आहे. आपला हा भाग तरंगण्याचं कारण एक असतं. बऱ्याच काय जर काठापदराच्या तुमच्या साड्या असेल तर काठापदराचा जो काठ असतो कधी कधी तो क्रॉस मध्ये असेल तरी तुमचा ब्लाऊज तरंगतो. आणि दुसरं कारण काठापदराचं जरी आहे पण मग तरी ब्लाऊज तरंगतो आहे, काठ तुमचा व्यवस्थित आहे, तर काय होतं बऱ्याच वेळेस आपलं कटिंग करताना कपडा क्रॉस मध्ये ठेवला जातो, कटिंग करताना कपडा व्यवस्थित ठेवला जात नाही. आता तुम्ही म्हणाल मॅडम आमचं तर हे सगळं व्यवस्थित आहे तरी ब्लाऊज तरंगतो. तर अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस आपण हे कटिंग करतो, कटिंग करताना सेम असंच करतो, फक्त एक छोटासा बदल आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. फिटिंगच्या बाजूकडनं कमर घेण्याच्या ठिकाणी अर्धा इंच हे वरती मार्किंग करायचं आहे आणि हे पट्टीने आपला टक्स जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हे कटिंग करायचं आहे. हे तिरकं कटिंग केल्यामुळे काय होतं, हा भाग कापून टाकायचा आहे. हा भाग कापून टाकल्यामुळे ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं ह्या टक्सचं शिवण करतो, आता हा तिरपा भाग इथला निघून गेला, इथे ठेवते थोड्या वेळात तुमच्या लक्ष द्यावं म्हणून. हा तिरपा भाग निघून जातो. मग ज्यावेळेस आपण ह्या टक्सचं शिवण करतो, शिवण करताना ऑटोमॅटिक हा कपडा असा खेचला जातो. हा भाग तिरपा होत नाही, काहीच होत नाही, पण इथे जो ब्लाऊज फुगतो आपला तो फुगत नाही. त्यामुळे हा अर्धा इंचाचा पेपर कटिंग करायचा, म्हणजे आपल्या कपड्यावर पण ह्या अर्धा इंचाचं कटिंग करायचं. तुम्ही रेग्युलर सगळ्या प्रकारच्या ब्लाउजांमध्ये जरी हे अर्धा इंचाचं कटिंग फिटिंगच्या बाजूकडनं वरती करून केलं तरी चालेल. म्हणजे ह्या ठिकाणी जो कमरेत ब्लाऊज आहे अगदी तुमचा फिटिंग मध्ये परफेक्ट बसेल, एकदम टाईट सरळ फिटिंग बसेल. बऱ्याच वेळेस इथे तरंगतोच ब्लाऊज, तर तो तरंगू नये त्यामुळे प्रत्येक फिटिंग मध्ये इथे अर्धा इंच वरती करून आणि कटिंग करताना पूर्ण गळ्यापर्यंत यायचं नाहीये, फक्त टक्स पर्यंत यायचं आहे. आणि टक्सचं शिवण करताना पण प्रॉपर 1 इंच केलं गेलं पाहिजे. त्याचं शिवण वरती करताना पण जसं तुम्हाला मागील व्हिडिओत सांगितलं आहे त्या पद्धतीनेच टक्सचं पण शिवण झालं पाहिजे. असं तिरकं न करता आपण हे अशा पद्धतीने शेवटच्या 1 इंचाला अगदी जवळून शिवण घेत हे अशाच पद्धतीने त्याचं पण शिवण केलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही हा कटिंग मधला छोटासा बदल केला तर तुमचं जे ब्लाऊज तरंगतं ते तरंगणार नाही. अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला त्या कटिंग करताना लक्षात येत नाही, त्यामुळे आपला ब्लाऊज बिघडतो आणि ब्लाऊज आपला फिनिशिंग मध्ये परफेक्ट बसत नाही. तर तो बसू नये त्यामुळे हा छोटासा बदल करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे ते अंगामध्ये अगदी परफेक्ट बसेल. अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा, त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया. धन्यवाद.